SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुला दाखवेल मी व्हिडिओ मध्ये. बाथरूमचा दरवाजा बंद कर. बोल, कंटिन्यू. SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण तिळाची बर्फी बनवूया. तिळाची शेंगदाण्याची. हा. बोल तर आता कंटिन्यू कर. दाखव इकडे दाखव. SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शेंगदाण्याची बर्फी बनवूया. बर्फी चिक्की. आता मी हे शेंगदाणे घेतलेत, एवढं नाही घेणार आहे, अर्धेच घेणार. याच्यात मी असे भरून ठेवलेत. आता आपल्याला लागले तेवढे म्हणजे पाव किलो एवढे घेते. आधी भाजून घेऊया आपण. बस का मग. आता नवीन टेक्निक निघाली आहे. काय? गुळाला गुळ आपण असं कुकरमध्ये लावून द्यायचं, आपोआप विघळून जातो. वितळून जातो. आम्ही विघळून जातो बोलतो, तुम्ही वितळून जातो बोलतो. नाही, आम्ही पिघळून जातो. आता हे शेंगदाणे मी भाजून घेते. सगळे सालटे काढून घेऊया. कमी गॅसमध्ये भाजायचं, म्हणजे कमी गॅसमध्ये म्हणजे शेंगदाणे छान भाजता येतात. फास्टमध्ये ना पटकन जळून जातात, मग ते साल निघत नाही मग बरोबर. हे बघा आता छान असे भाजून झाले. आता ह्याला आपण थंड होऊ देऊया आणि त्याचे साल काढून घेऊया. हे बघा नवीन टेक्निक चालू झाली आहे. 1 वाटी गूळ घेतलाय, 2 वाटी आपलं मिश्रण आहे. मी याच्यात आपला चिकीचा गूळ आणि साधा गूळ घेतलाय. थोडं तुटला तर टाकते. आणि आता मी कुकरमध्ये पाणी ठेवलंय. ही 1 वाटी भरून मी आता आपलं पाणी ह्याला उकळी आली आहे. आणि याच्यात झाकण ठेवूया. कुकरचं झाकण ठेवूया आणि याला आपण चांगलं विघडल्यावर काढूया. आता विघळू देऊया गुळात. बाकी गरम आहे. असं गरम असताना साल काढून घेऊया. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. इकडे गूळ पण वितळला आहे. आता हे पाणी गोड आहे ना, विघडलं आहे. आता याच्यात मिक्स करूया आपण. लागता टाकूया, मिक्स करून जाऊया. थांब, थोडीशी इलायची पावडर घालायची आहे. चिमूटभर इलायची पावडर घालते. हात चिटकून जाईल. थोडंसं घी टाकूया आपण, जास्त नाही, थोडंसं. ताटाला पण आपण घी लावून घेऊया. ताटाला
उलट्या डिश मध्ये काढली मस्त शेप भेटला गोल तर गोल भेटला असता. म्हणजे आता आपल्याला ना गरम गरमच कापून घेऊया. हे बघा छान असा शेप दिलाय मी चिक्कीचा. याची बर्फी पण बनवू शकता. है ना? आता कापून घेते मी जसे तुम्हाला पीस पाहिजे त्या हिशोबाने. थंड झालं ना कापता येणार नाही मग, म्हणून मी गरम गरम कापते. बस साईज. आता 1 तास लागणार ना थंड व्हायला त्याला. छान छान असं कडक होईल ना. मग ते कडक नाही होणार. आपण 2 गुळ टाकलेत ना तर नरमच राहणार. नुसतं चिकीचे गुळ टाकलं ते कडक बनते. आपण मिक्स करून टाकलाय. तुम्हाला पण असं मिक्स करून बनवायचं असेल तर चिकी कडक नाही बनणार. आता ही फक्त शेंगदाण्याची चिकी बनवली मी. याच्यात काहीच नाही टाकलंय, ओन्ली शेंगदाणा. कारण मला आवडते. तिला आवडते म्हणून बनवली. पहिला पदार्थ या संक्रांतचा. हॅपी संक्रांत तुम्हाला ॲडव्हान्समध्ये. पहिला तीळ गोड 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 बोला. पहिली चिक्की बनवली आहे शेंगदाण्याची, म्हणजे शेंगदाण्याची चिक्की. गोड गोड बोला तुम्ही. आता नंतर अजून टाकणार एक एक पदार्थ. चिक्की, लाडू, तिळाचे. आता हे एवढं बनवलं आहे. याच्यासाठी मला चांगला रिस्पॉन्स द्या, व्ह्यूज वाढवा आणि मला जरासा हेल्प करा. मदत करा प्लीज प्लीज. मी आता लाईव्ह येऊन गेली आहे, तुम्ही बघू शकता लाईव्ह. परत पुढच्या आठवड्यात येणार मी लाईव्ह. आणि तुम्हाला काय क्वेश्चन आन्सर असतील ते विचारू शकता. आणि टायमिंग सांगून द्या, त्या टायमावर मी येणार. थँक्यू.